भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशान. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 11 बंध मुक्त लक्षणे भक्त आणि भक्ती याचा भाग 9. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, प्रपंच नावाचं एक नगर आहे. ते एका नदीच्या काठावर वसले. तिला माया नदी म्हणतात. त्या नदीचं पाणी नित्य वाहत असतं. ते पाणी म्हणजे प्रपंचात करावी लागणारी कर्म. कर्म केल्याविना जीवाला जगता येत नाही. ह्याच कर्मातून सुखदुःखाची फळं वाट्याला येतात. जीवाला ती स्वीकारावीच लागतात. त्यातूनच तो या कर्माशी बांधला जातो. उद्धवा, या कर्माच्या पलीकडे परमार्थ असतो. तेव्हा ह्या नदीतून पैलतीरी जाताना कर्माचाही त्याग करावाच लागतो. जो ह्या कर्मप्रवाहाच्या भोवऱ्यात अडकला त्याला गुणदोषांचा वेढा पडलाच म्हणून समजावा. कुठे विकल्पानं मनाला तडे जातात आणि कर्माचं बंधन पडतं. यातील प्रमुख बंधन म्हणजे देहाचा अभिमान होय. हा अभिमानच मोक्ष साधनेच्या आड येतो. उद्धवा, जीवाला जोपर्यंत भक्तिरूपी नौका मिळत नाही तोपर्यंत मायेतून तरलो हे म्हणणं व्यर्थ आहे. उद्धवा, माझी भावभक्ती ही साधनेची शक्ती आहे. ह्या भक्तीचा विकास झाला की अविद्येचा नाश होतो आणि आत्मविद्येचा मार्ग मोकळा होतो. म्हणून सर्व कर्मधर्म हे एका भक्तीपुढे थिटे पडतात. भक्ताच्या हृदयात प्रेमभावाचं प्रगटन झालं की त्याची भक्ती दृढ होते आणि असे भक्त मला प्रिय असतात. श्रीकृष्णाचं हे बोलणं ऐकून उद्धवाच्या मनात प्रश्न आला. त्यानं विचारलं, देवा, तुझी भक्ती करणारे बरेच असतात, म्हणजे ते सर्वच तुला प्रिय आहेत असं म्हणायचं का? परंतु सर्वांचा उद्धार होत नाही असं दिसतं. तेव्हा भक्ताचे प्रकार आणि त्यांची भक्ती कर्म आणि त्यांची भक्ती साधनं यात फरक असतो का? त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, होय उद्धवा, तुझं म्हणणं बरोबर आहे. मला भक्त आवडतात हे खरं आहे. मी भक्तांच्या अधीन होतो हेही सत्य आहे. परंतु त्या भक्ताची भक्ती अनन्य असायला हवी. उद्धवा, भक्त 2 प्रकारचे असतात. एक जाणते आणि दुसरे अजाणते असतात. मला दोघंही आवडतात, पण दोघांच्या भक्तीत फरक असतो. भक्तीत धर्म हे वेगळे असतात. जाणते म्हणजे जाणीवेचे भक्त असतात. त्यांना माझं स्वरूप जाणून घ्यावं असा छंद लागलेला असतो. देव आणि भक्त हे एकरूप नातं असतं, त्यात भेद नसतो अशी त्यांची जाणीव असते. म्हणून ते अंतर्मुख होऊन आत्मरूपाची पूजा करतात. माझं होऊन माझी पूजा करतात. त्यांचा तो आत्मभाव हाच सोहमभाव होय. उद्धवा, असे भक्त थोडे असतात. त्यांना ज्ञानी भक्त म्हणतात. आणि दुसरे अजाणते भक्त असतात. त्यांना माझ्या स्वरूपाशी काही देणं घेणं नसतं. त्यांचा भोळा भाव, त्यांची श्रद्धा, माझ्यावर असलेला विश्वास हीच त्यांची भक्ती असते. ते तीर्थक्षेत्रवारी करताना दिसतात, भजन पूजन करतात, नामसंकीर्तन करताना त्यांचे अष्टसात्विक भाव प्रगट होतात. त्यांना प्रेमाचं भरतं येतं. ही सर्व त्यांची भक्ती होते. मला प्राप्त करायला ही भक्ती त्यांना उपयोगी पडते. उद्धवा, अशा दोन्ही भक्तांना मी जवळ करतो. एकच पिता आपल्या 2 पुत्रांचं पोषण करतो. त्यातील एक ज्येष्ठ असतो तर दुसरा कनिष्ठ असतो. ज्येष्ठाला तो धाकात ठेवतो तर कनिष्ठाचे लाड करतो. असं दिसतं ते खरं आहे. याला कारणही तसंच आहे. ज्येष्ठांकडून वडिलांच्या काही उच्च अपेक्षा असतात. आपल्यासारखंच त्यानं व्हावं असं वाटत असतं.
त्यासाठी त्याला कठोरतेतून जावं लागतं आणि कनिष्ठ अजाण अज्ञानी असल्यानं त्याचे भाव उन्नत व्हावेत म्हणून त्याच्या क्षुल्लक गोष्टींचं सुद्धा कौतुक होतं. लाड करतो असं दिसतं, वस्तुतः पित्याला दोघांचंही कल्याणच साधायचं असतं. उद्धवा, तू भक्तीच्या साधनेबद्दल विचारलंस ना, त्याचंही स्पष्टीकरण सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक, असं म्हणून श्रीकृष्ण पुढे सांगू लागले. उद्धवा, भक्त ज्ञानी असो वा अज्ञानी, तो त्याच्या स्वभावानुसार, आकलन शक्तीनुसार, सामर्थ्यानुसार, त्याच्या मर्यादेत माझ्या प्राप्तीसाठी म्हणून जे काही करीत असतो ती त्याची साधनाच असते. कोणी श्रवण, कीर्तन, पूजा अर्चा करतात, कोणी माझी मूर्ती स्थापून तिची उपासना करतात. शैव आणि वैष्णव हा वरकांती भेद आहे. त्यांच्या रीती पद्धती वेगळ्या असल्या तरी ते माझीच उपासना करीत असतात. आता ह्या बाह्य कृत्रिम उपासनेपेक्षा जे संत संग, संत सेवा करतात ते मला जास्त प्रिय असतात. कारण संत ह्या माझ्या सचेतन मूर्ती आहेत. म्हणून संत श्रवणाला जो भुकेला असतो तो मला जास्त प्रिय असतो. संत वचनात खरा परमार्थ बोध मिळतो आणि तोच अंतरीचा शोध घेऊ शकतो. उद्धवा, मनात भक्ती नाही, भाव नाही, आस्था नाही, अशांनी केलेली पूजा, यज्ञ, दान ही सर्व व्यर्थ ठरतात. ते प्रेतावर आभूषण चढवल्यासारखं होतं. तेव्हा उद्धवा, लौकिक जीवनाची चाड सोडून जो अनन्यतेनं माझ्यासाठी म्हणून जे जे करतो ती त्याची भक्ती होते. ती मी स्वीकारतो. केवळ माझ्याच स्वरूपाचं ध्यान लागतं, तोच एक महान भक्त होतो. उद्धवा, ज्यांना ज्ञानमार्गानं माझी भक्ती करता येत नाही त्यांना अज्ञानी भक्त म्हणतात. अशा अज्ञानी भक्तांना सेवा करणे हाच एक मार्ग असतो. त्या सेवेतून त्यांना त्यांचं मनोकल्पित सर्व सुख मिळू शकतं. ते भक्ती करायच्या उद्देशानं माझी देवालयं बांधतात, उद्यानं उभी करतात, साधू संतांना घरी बोलावून त्यांचं पूजन करतात, देवाचे जयंत्या उत्सव साजरे करतात, व्रत, उपास वा पारायणं, अनुष्ठानं इत्यादींचा त्यांना ध्यास लागतो. उद्धवा, हे त्यांचं रमणं जरी बाह्यांगी असलं तरी यातूनच पुढे कधीतरी ते अंतर्मुख होतात आणि त्यांना अंतरंगाचा मार्ग सापडतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा 10वा भाग आपण उद्या ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरु चरणाते. हरि ओम तत्सत.